जय माता दी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नवरात्रात साध्या सोप्या पण पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा कशी करावी। नवरात्रात अखंड ज्योत कशी लावावी, मंत्र स्तोत्र, नवरात्रात देवीची पूजा कशी करावी, कोणत्या नियमाचे पालन करावे, कोणते नियम न पाळल्यास देवी रागावते। आज आपण ह्या सर्व गोष्टी जाणून घेऊया। प्रथम आपण जाणून घेऊया अखंड ज्योत कशी लावावी, कुठे लावावी। अखंड ज्योत लावण्याचा पहिला नियम। प्रथम घर व पूजा जागा स्वच्छ करावी, स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे, देवी समोर बसून संकल्प करावा, या नवरात्रात मी अखंड दीप ज्योत प्रज्वलित करून मातेला आनंदित करे। प्रथम पाट किंवा चौरंग देवघरात ठेवावा, उत्तर किंवा पूर्व दिशेकडे। शास्त्रानुसार दिशेचे फार महत्त्व आहे। पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र टाकावे, वस्त्र स्वच्छ असणे आवश्यक आहे। प्रथम कलश स्थापना करावी, कलशमध्ये शुद्ध पाणी भरावे, कलश तांदुळावर ठेवावा, कळसाला 5 प्रकारच्या वनस्पती किंवा पूजेसाठी वापरणारी पाने। आपल्याकडे पूजेचे पाने नसतील तर आंब्याची पाने लावले तरीही चालेल। 1 सुपारी, 1 रुपयाचा शिक्का, दुर्वा, फुले टाकावे। कळसावर नारळ ठेवावा, नारळाचा जो टोकदार भाग असतो तो वर ठेवावा, गोल भाग खाली ठेवावा। कलश तांब्याचा असेल तर फारच चांगला, नसेल तर स्टीलचा सुद्धा चालेल। विधीपेक्षा भावना फार महत्त्वाची आहे, हे सर्व श्रद्धेने करावे। कलशाला कुंकवाचे 5 टिक्के लावावे, स्वस्तिक काढावा आणि विशेष कलशाला 5 वेळा लाल धागा गुंडाळावा। कलश स्थापना झाल्यावर कलशाची पूजा करावी, लाल फूल अर्पण करावे। आता आपण ऐकूया अखंड ज्योत कशी लावावी। अखंड ज्योतीसाठी 9 दिवस पुरेल एवढा दिवा लावावा। जास्त छोटा दिवा लावू नये, कारण छोटा दिवा लावल्याने त्यातले तेल किंवा तूप वारंवार संपेल तर विझण्याची शक्यता राहू शकते, म्हणून दिवा थोडा मोठा असावा। तांब्याचा असेल तर चालेल, नसेल तर मार्केटमध्ये मातीचा दिवा मिळतो। दिवा लावायच्या आधी दिव्याच्या खाली स्वस्तिक काढावे किंवा तांदळाच्या राशीवर ठेवला तरी चालेल। दिव्याखाली प्लेट ठेवावी। 9 दिवस अखंड ज्योत टिकण्यासाठी तेल किंवा तूप खाली लागू नये याकरिता वात एवढी मोठी घ्यावी की 9 दिवस चालेल। मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की वात कशाची घ्यावी। पूजेच्या दुकानात लाल धागा मिळतो, जो ब्राह्मण वापरतात। हाताला बांधण्याकरिता कच्चा 1.25 हात धागा घ्यावा, त्याची वात बनवावी। 9 दिवस पुरेल एवढी। अखंड ज्योत लावण्याकरिता शुद्ध तेल किंवा तूप वापरावे। ज्योत तयार झाल्यावर देवीची आराधना करावी। दुर्गा मातेच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी। देवीला हळद कुंकू लाल फूल अर्पण करावे, हार घालावा, श्रद्धा व भक्तीने प्रार्थना करावी। हे जगज्जननी, हे माझी दयाळू कृपाळू आई, माझ्यावर दया कर, माझी साधी सेवा स्वीकार कर। माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर क्षमा कर आणि आपल्याला जे काही देवीला मागायचं असेल ते प्रार्थना करावी। अखंड ज्योत प्रज्वलित करताना देवीचे स्मरण करावे। 9 दिवस अखंड ज्योतीचे पूर्णपणे काळजी घ्यावी। दिवा अशा जागी ठेवावा की तो संपूर्ण 9 दिवस विझू नये, जबाबदारीने लक्ष ठेवावे। दिवा विझल्यास अपशकुन मानला जातो, त्यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे। आता आपण जाणून घेऊया कोणते मंत्र म्हणावे। 1. दुर्गा सप्तशती देवी महात्म्य, 2. देवी कवच, 3. अर्गला स्तोत्र, 4. लक्ष्मी स्तोत्र, 5. दुर्गा चालीसा। यातून कोणतेही एक म्हटले तरी चालेल किंवा फक्त ओम दुर्गाये नमः हा मंत्र जपला तरी देवी प्रसन्न होते। कोणती नियम पालन करावे। नवरात्रात मांसाहार, मद्यपान, कांदा लसूण सेवन टाळावे। घर स्वच्छ आणि पवित्र ठेवावे। मन वाणी कृती शुद्ध ठेवणे हा सर्वात मोठा नियम आहे। शक्यतो ब्रह्मचार्य पाळावे आणि व्रतामध्ये सात्विकता ठेवावी। देवीसमोर खोटे बोलणे, वाद घालणे किंवा अपशब्द बोलणे टाळावे। नवरात्रात उपवास घेतला असेल तर नियम मोडून अपवित्र अन्न सेवन करणे टाळावे। देवीसमोर अपवित्र मनाने बसल्यास किंवा तिच्या भक्तीला कमी लेखले असतील तर आई प्रसन्न होत नाही।
सर्वात महत्त्वाचा नियम, ही सर्व पूजा भक्तिभावाने करणे गरजेचे आहे. मित्रांनो, देवीला मोठे दान, मोठे यज्ञ, भव्य पूजा यापेक्षा तिच्या भक्ताच्या मनातील शुद्ध श्रद्धा अधिक प्रिय आहे. आपण जर नवरात्रात हे साधे नियम पाळले तर अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली, स्तोत्र पठण केले तर देवी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल आणि आपल्याला आयुष्यात सुख, शांती व समृद्धी देईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा.